राहिली से प्रीत तुझे नामी, धन्य मी मानिना फुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडेया बाई काळाती, ब्रह्मरस करू भोजन पंगती,
संतांची संगती सर्व काळ, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पड्या बाही काळाती. तुका म्हणे पोट झालेची न धाय, खादलेची खाय आवडीने, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पड्या बाही काळाती. विठ्ठला विठ्ठला संदेह नाही, न पडिया बाही काळाती. योंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीव यद्यखिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यांशास्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो. पदांभुजते जो स्फुरते प्रदेश, विधिंद्रादिदेवै सदा स्तूयमानो. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उद्धारा सोपान देवा, मुक्ताबाई नामो. मुक्ताबाई
नमो सद्गुरु तुके ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या दयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार मी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं श्रीकृष्णाय वयं श्रीकृष्णाय वयं सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा आवेरू मंगल भवन अमंगल हरी द्रव सुदसरत अजिर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम रघुकुल रीत सदा चलियाई प्राण जाए परी वचन न जाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम लोकाभिरामं रणरंगधीरो राजीवनेत्रं रघुशनात्रं कारुण्यरूपं करुणातरङ्गं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं धन्य मानिना फुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही नको या बाही काळा हाती विठाला विठाला
मुक्त कैवल्य ती जनेरी ज्ञानी यांच्या राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाचे नाथ असणाऱ्या अलंकापूर निवासिनी ज्ञानोबाराय. या ज्ञानोबारायांच्या लढीवार भक्त असणारे तसे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पारमार्थिक श्री गुरु देहनिवासी पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय. या जगद्गुरु तुकोबारायांचा आपल्या जीवनाला धन्यता देणारा, आपल्या संचिताला धन्यता देणारा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणावरून आले, अखिल गुण निधान रुक्मिणीस प्राण संजीवन जगदाधार. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या शिवकृपेद्वारा विश्व माऊली ज्ञानोबाराय संत हृदय सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण श्री जगद्गुरु तुकोबाराय आदि करून श्री संत मोतीराम महाराज, श्री संत माधवराव महाराज अनेक साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, पवनसुत हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादाने आणि गावकरी मंडळी पेनुरकर यांच्या कुशल मार्गदर्शनातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत आहेत, करीत होते, करत आहेत, करीत राहणार. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत करीत राहणार, यात किंचित संशय नाही. या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा सर्व गावकरी मंडळी, मग गावातील सर्व तरुण वर्ग असेल, गावातील सर्व पुरुष वर्ग असतील, गावातील सर्व मातामाऊली वर्ग असतील, परिसरातून आलेली बरीचशी पाहुणी मंडळी असतील, सर्व भजनी मंडळी असेल, गावातील बाहेर गावी, त्यामध्ये गावातील ज्यांच्या माध्यमातून इथं सेवा करण्याचा योग आला सर्व गावकरी मंडळी आहेतच, पण त्यामध्ये निमित्त कारण म्हणजे आपल्या गावातील एक थोर व्यक्तिमत्व नागनाथराव पेनुरकर, दशरथराव पेनुरकर, गणपतराव माऊली पेनुरकर आहेत. आडनाव लावून घ्या. यांच्या माध्यमातून अमोल महाराज पेनुरकर आहेत, यांच्या माध्यमातून या ठिकाणी लॉकडाऊनच्या अगोदर एकदा आलतो, गेल्या वर्षी सप्ताह झाला नाही. सर्व गावकऱ्यांचं प्रेम पाहून या वर्षी सेवेचा योग सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे. प्रथमतः या व्यासपीठावरून सर्व गावकरी मंडळी पेनुरकर यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या कीर्तनाकरता बाहेर गावाहून बरीचशी कलाकार मंडळी आलेली आहे, ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला. परमार्थ गायनाच्या माध्यमातून, पखवाजाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून सेवा केलेली आहे. गायनाचार्य ज्यांनी हे आपल्या गावातलं थोडं रोपटं लावलं म्हणलं तरी काय हरकत नाही. गायनाचार्य ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला ना, आता प्रत्येक महिन्याला पंढरीची वारी आहे. दिगंबरभाऊ सोन्नेकर आहेत. माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करू. श्री हरिभक्तपरायण सातेफळकर महाराज आहेत. माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करू. गावकरी मंडळी पेनुरकर आहेत.
माऊली महाराज अंकेश्वरकर यांचं नाव बरंच ऐकलं होतं बरं का, पण आज साक्षात आपल्या माध्यमातून दर्शनाचा योग आला. माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. श्री हरिभक्त परायण संगीत विशारद रोहिदास महाराज पारवे गौरकर, माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या सुद्धा आभार व्यक्त करू. माझ्यासोबत आलेले भागवताचार्य आकाश महाराज आंबोरे यांचेही आपण या ठिकाणी माझ्या वतीने आपल्या वतीनं आभार व्यक्त करू. सोन्यासारखे दोन सुखदार बाबा आहेत, माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करू. वारकरी शिक्षण संस्था त्रिधारा ही छोटी छोटी बालक आता जरी लहान दिसत असतील तर उद्या आपली संप्रदायाची धुरा, आपल्या धर्माची धुरा यांच्या खांद्यावरती जाणार एवढं निश्चित ठेवा. म्हणून लहान मुलांना कधी लहान समजायचं नाही आणि दुसरी गोष्ट वेड कधी समजायचं नाही, कारण आपल्यापेक्षा माइंडेड मुलं आता आलेली. आपल्याला ज्या मोबाईल मधलं कळत नाही, लॉक माहित नसलं तरी हे लॉक लहान काढतात. पुढे हुशार आहे पोरबळ सागा, साधू संतांनी भविष्यवाणी करून ठेवली. म्हणून ही मंडळी आहे खाली बसलेली सुद्धा लहान लहान चिले पिले. महाराज इतके आम्ही गावात फिरतो, कीर्तन करतो, पण अशी लहान मुलं फक्त पेनूर गावामध्येच त्यांच्यासाठी एकदा टाळी. मृदंगावरती सुंदर अशी थाप, मृदंग कसा वाजवा या दोघं कोण शिकवणार. मृदंग विशारद वेदांत महाराज लोखंडे गोविंदपूरकर, माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने यांचे आभार व्यक्त करू. विठ्ठल महाराज जाधव सोडणेकर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने यांचे आभार. ज्यांनी सुंदर आवाज दिलेला आहे गावातले मोत्याचं दानवर दाखवरे का बर माईक सिस्टीम वाले दादा मोत्याचं धानवर टाळीच्या गजरामध्ये आमचे मित्र माणिकराव डाकोरे धानोरेकर आहेत. सर्वच जण आहेत. आता 8-2 वर्ष पाहिलेली, आता जास्त ओळख पडत होती, पण गेल्या वर्षी लॉकडाऊन मुळे काय झालं पुन्हा झालं. सर्वांचे चेहरे पण नावासहित माहिती नाही बरं का. सर्वांचं चरणावरती नतमस्तक होतो. माझ्यासोबत जे आलेले आहेत आमच्या गावचे श्रीरामपूरकर तथा मंदापूरकर सरपंच मुंजाजीराव काळबांडे ही या ठिकाणी आलेत. माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. दुसरे माझ्यासोबत आलेले भागवतराव काळबांडे श्रीरामपूरकर आहेत. यांचंही माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं काय करू आभार व्यक्त करू. आता जेवढे आलेले आहेत सर्वांचा आभार करतो, पण सर्वांनी एकदा टाळी जोरात वाजवा. निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु या तुकोबाराने या अभंगामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे, पांडुरंग परमात्म्याला काय केलेली आहे आभार व्यक्त केले. आभार व्यक्त जगद्गुरु तुकोबाराय माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहिले आणि उभे राहून त्याने सांगितलं, हे परमात्मा तुझ्या नामाच्या ठिकाणी माझी प्रीती राहिली, प्रेम राहिलं. पण पांडुरंग परमात्म्याने विचारलं, का हो तुकोबाराय माझ्या नामाच्या ठिकाणी तुमची प्रीती राहिली, प्रेम राहिलं, पण तुमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, देवा तुझ्या नामाच्या ठिकाणी प्रीती राहिली, माझ्या जीवनात किती फायदे झाले सांगू का. मोजा. पहिला फायदा सांगितला, देवा तुझ्या नामाच्या ठिकाणी प्रीती राहिली, पहिला फायदा झाला माझं संचित मी धन्य मानलं. वास्तविक मला संचित नाही, प्रारब्ध नाही, क्रियमानही नाही,
साधू संतांना या तिन्ही गोष्टी नसतात. पण जीवाप्रमाणे जर मानलं तर मी माझं संचित काय मानतो, धन्य मानतो. एक दुसरा फायदा, देवा माझं जीवन धन्यतेला प्राप्त झालं. दुसरा फायदा. तिसरा फायदा असा झाला की काळाच्या तावडीतून मी काय झालो, सुटलो किंवा बाजूला गेलो. कितवा फायदा झाला? तिसरा. देवा ब्रह्मरस सेवन करण्याकरता मला काय झालं, मिळालं. कितवा फायदा? चौथा. संतांची संगती मला प्राप्त झाली. कितवा फायदा? पाचवा. आणि देवा अरे तुझ्या नामस्मरणामुळे, तुझ्या नामाच्या ठिकाणी प्रीती राहिल्यामुळं माझ्या जीवनामध्ये एक शेवटचा मोठा फायदा झाला. कोणता फायदा? त्यांनी सांगितलं, देवा एखाद्या वेळेला व्यवहारामध्ये जेवण करत असताना किती एखादा पदार्थ आवडू द्या, पण पोट भरल्यानंतर ते पदार्थ नकोसा वाटतो माणसाला. ऐका नाही, नकोसा वाटतो. पण नामस्मरण रूपी, परमार्थ रूपी माझ्या जीवनामध्ये भूक अशी लागली. देवा कितीही नामस्मरण करायलो तरी नामस्मरण केल्यानंतर पूर्णता माझ्या जीवनामध्ये आलीच नाही. कारण असं वाटतंय किती घेऊ, किती घेऊ, किती अतृप्तता जीवनामध्ये प्राप्त झाली. विठाला विठाला. असा सरळ सोपा, सर्वांना पचेल झेपेल विचेल अशा पद्धतीचा हा अभंग आहे. आता वेळेनुसार आपल्याला काय करायचंय, या अभंगाचं चिंतन करायचंय. पण अभंगाचं चिंतन करत असताना ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला मोठ्याने अशी टाळी वाजून भजन करायचं. कारण तुम्ही आम्ही सर्व काय आहोत, संसारिक आहोत, व्यावहारिक आहोत. सर्व दिवसभर व्यवहार करून करून आपलं काय झालेलं आहे, टेन्शन मध्ये आहेत. आणि एक सांगू का, दुःख दूर करायचं असेल तर फक्त एवढं ठिकाण आहे, ते म्हणजे कीर्तन, ते म्हणजे श्रीमद भागवत, ते म्हणजे परमार्थ. म्हणून परमार्थामध्ये आळस कधीच करायचं नाही. फक्त दोन गोष्टी करता, एक मुखाने नामस्मरण करण्याकरता आणि हाताने टाळी वाजवण्याकरता. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये पहिल्या कडव्यामध्ये असं सांगितलेलं आहे, देवा माझं संचित मी धन्य मानलं. पण चिंतन करा, व्यावहारिक दृष्टीने चिंतन करा. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये अशी काय गोष्ट घडली की त्या योगाने जगद्गुरु तुकोबारांनी संचिताला धन्य मानले. व्यवहारात काय तुकोबारांचा विचार करा. लहानपणीच आई वडील मरण पावले, एकूण तिकून लग्न झालं, पहिली मंडळी काय झाली, मरण पावलं. दुष्काळ पडला, सर्व धन नाहीस झालं. काही का नाही, एक स्त्री अन्न अन्न करता मरण पावली आणि शेवटी संतोबा नावाचा मुलगा सुद्धा मरण पावला. जगद्गुरु तुकोबारांची एवढी बिकट परिस्थिती झाली, व्यावहारिक एवढी झाली की जगद्गुरु तुकोबारायांनी आपली स्वतःची परिस्थिती एका चरणामध्ये सांगितलेली आहे. जाऊ पुढती भिके उतरे
विचार करा, जगद्गुरु तुकोबाराने या दृष्टीने संचिताला धन्यता दिली का? नाही. कारण जीवनामध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून माणूस विचारच करत नसते. जे लहान माणसं असतात लहान विचारायचे ते व्यावहारिक दृष्टीने काय करतात? जीवन जगत. जीवन सक्सेस कधी होते, संचित धन्यता कधी प्राप्त होते? ज्या वेळेस आपण परमार्थ करतील, ज्या वेळेला संसार थोडा कमी करून फक्त पूर्णतः वेळ ज्या वेळेस आपण परमार्थामध्ये देतील त्या वेळेला आपलं संचित काय होऊन जाईल? धन्यतेला प्राप्त होऊन जाईल. जगद्गुरु तुकोबारायांनी व्यावहारिक दृष्टीनं धन्यता संचिताला दिलीच नाही. कारण जगद्गुरु तुकोबारायांचं व्यवहाराकडे लक्षच नव्हतं, आहे का नाही? आणि जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरणाला फार महत्व दिलं. एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत दीन रजनी हाची नंदा, गोविंदाचे पवाडे. रात्र दिवस नामस्मरण केलं आणि नामस्मरण करता 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 जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक घटना घडली. कोणती? की त्या नामस्मरणाविषयी काय झालं? प्रेम प्रगट झालं. प्रेम प्राप्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरात जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, देवा तुझ्या नामाच्या ठिकाणी माझी प्रीती राहिली म्हणून मी माझं संचित धन्य मानलं. जगद्गुरु तुकोबाराने संचिताला धन्यता मानलं. पण बसल्या बसल्या प्रश्न निर्माण होतो. विचार करा, संचित दिसतंय का? होय दादा, विको कमी करा, आवाज थोडा विको कमी करा, मंत्र शिकवा जास्त वाढवा. ते बाहेर जरा सुख जास्त व्हायला, इतराला काहीच कळलं झालं. विको थोडा कमी करा, आवाज वाढवा. संचित दिसतंय का? बाबा दिसतंय का? नाही. मग नाही का? आहे का नाही? मग कसं मानावं लागेल, आहे का नाही? कारण शास्त्रामध्ये दोन प्रमाण आहेत, प्रमाणाचे दोन प्रमाण आहेत, आहे का नाही? एक शब्द प्रमाण आहे, दुसरं अनुमान प्रमाण आहे. संचित शब्द प्रमाणाने करते का अनुमान प्रमाणाने? अनुमानानं, आहे का नाही? दुसरी उदाहरण सांगतो, आहे का? यत्र यत्र धूमः तत्र तत्र वनी. म्हणजे जिथं धूर निघतो, ज्या अर्थी धूर निघतो त्या अर्थी अग्नी मानलाच पाहिजे, आहे का नाही? थोडं सोपं करून सांगू का? शेतकरी आहेत, शेतकरी आपण सर्वच. शेतामध्ये आखाड्यावरती चहा केला, चहा केल्यानंतर सगळं करतो तर आपण पातेल्यातून फक्त कपामध्ये ओतणार, गिलासामध्ये काय परातीमध्ये ओतल्या बरोबर शेजारी येतो. शेजारी येतो का नाही? टायमाला येतो, टायमाला बरोबर आल्यानंतर अर्धा द्यावाच लागतंय, आहे का नाही? शेजार धर्म नाही, द्यावाच लागतं. आल्यानंतर माणूस म्हणतो, ए बाबा तू दरवेळेस बरोबर चहा बरोबर खाली होतात असताना बरोबर येतोस, नेमकं कशाने कळत तरी तुला? ती शेजारी काय म्हणते माहितीये का? ते म्हणते, बाबा मी खाली मला दिसत नाही इकडं, मी काय करतो असतो त्या बावडीकडवर पाहत असतो, तिथून असं बरोबर धुरबावर निघते. आपल्याकडे त्याला रुपटण म्हणतो, आहे का नाही? आहे का नाही? बरोबर धूर दिसणार की मट पटकन मी काय करतो, गायला बैलाला पेंडीत टाकलं की बरोबर 1000 रुपये. आहे का नाही? ज्या अर्थी तुम्ही हसले त्या अर्थी तुम्हाला सुद्धा अनुभव माहित आहे. आणि याला म्हणतात शास्त्रामध्ये यत्र यत्र धूमः तत्र तत्र वनी. म्हणजे जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी मानावाच लागतो, आहे का नाही? नदीला पूर आलेला आहे, गढूळ पाणी आहे, आपल्या इकडं पाऊस नाही. ज्या अर्थी नदीला पूर आला त्या अर्थी वर कुठंतरी पाऊस पडलेला आहे का नाही? ज्या अर्थी एखाद्या गावामध्ये पुष्कळ माणसं रडत आहेत,
त्या अर्थी गावातला प्रतिष्ठित माणूस निवडून आला असं नाही का नाही? प्रतिष्ठित माणूस काय झाला? गचकला. हे अनुमानाने सिद्ध करावं लागते. ज्या अर्थी टाळाचा पखवाजाचा कीर्तनाचा आवाज येतो त्या अर्थी आपल्या गावामध्ये काय आहे? सप्ताह आहे. सप्ताह याला ज्या अर्थी त्या अर्थी याच्याकरता सर्वांनी ऐकलेलं एक उदाहरण सांगतो. भजन करा. विढाला सर्वांनी ऐकलेलं उदाहरण आहे. फक्त विषय आला म्हणून सांगतो पुढे चालतो. म्हणजे तो विषय तुमच्या काय होईल? हृदय उतरल. एक आंधळा माणूस होता आणि एक डोळस माणूस होता. एका गावामध्ये प्रवेश करू लागले. पण गावामध्ये प्रवेश करणार तेवढ्यामध्ये डोळस माणसाने रस्त्याच्या कडेला भोपळे पाहिले. भोपळे. डोळस माणूस आंधळ्या माणसाला म्हणता, हे सुरदासा 2 मिनिटं इथं थांब. मी काय करतो, आपल्याला भाजी करण्याकरता पटकन 2 मिनिटात पळत जातो आणि रोडच्या कडेला भोपळे ते तोडून घेऊन येतो. आंधळा हुशार होता. आंधळे हुशारच असतात महाराज. आंधळ्यांच्या हातामध्ये हात देता असताना, त्यांना रोड क्रॉस करत असताना परीक्षा घ्या. आंधळा आपला हात, त्याचा हात आपल्या हातात देत नाही. काय करतो? आपला हात त्याच्या हातामध्ये घेतो. परीक्षा करून पहा. आंधळा हुशार होता. आंधळ्याने सांगितलं, ए बाबा तू चालला बरोबर आहे, पण भोपळे किती लांब आहेत? त्याने सांगितलं, रोडच्या कडेलाच आहेत. किती आहेत? पुष्कळ आहेत. बरं लोक येतात जातात का? म्हटलं हजारो लोक येतात, हजारो लोक जातात. कंपाऊंड वगैरे घातलेलं आहे का? त्याने सांगितलं कंपाऊंड घातलेलं नाही, काय नाही. कोणी राखणार आहे का? त्याने सांगितलं राखणार कोणीच नाही. आंधळ्यानं सांगितलं, हे बाबा तिथं जाऊ नको. म्हटलं का? ते भोपळे काय आहेत? कडू आहेत. कडू. हा डोळस माणूस म्हणला, आंधळ्याच्या आंधळा तुला कुठून कळालं रे? पटकन हाताला झटका दिला आणि त्या रानामध्ये गेला. भोपळा तोडला, चिरला, जिभेला लावला. जिभेला लावल्याबरोबर तो भोपळा काय लागला? कडू लागला. कडू लागल्यानंतर ते भोपळे तिथे टाकून दिले आणि आंधळ्याकडे आंधळ्याला म्हटलं, हे आंधळ्या, हे सुरदासा खरं सांग बाबा, हे तुला कसं कळालं रे? अरे तू का अंतर्ज्ञानी आहेस का काय आहेस? त्या वेळेला त्या आंधळ्याला जे प्रमाण सांगितलं ते हनुमान प्रमाण सांगितलं. आंधळ्याला सांगितलं, बाबा ज्या आरती एवढे भोपळे असताना कोणी दाखण्याकरता नाही, ज्या आरती एवढे भोपळे असताना तिथं कंपाऊंड वगैरे घातलेलं नाही, त्या आरती ती भोपळे काय आहेत? कडू आहेत. याला कोणतं प्रमाण म्हणतात? हनुमान प्रमाण. विठाला विठ्ठल. याला हनुमान प्रमाण म्हणतात महाराज. हनुमान प्रमाण आहे का नाही? तसं संचित आपल्याला मानावं लागते. कसं मानायचंय? ज्या अर्थी आपल्या जीवनामध्ये भोग प्राप्त होतात. कारण संचिता वाचून जीवनामध्ये भोग प्राप्तच होत.
आपल्याला जीवनामध्ये जे भोग प्राप्त होतात ना, याचं कारण आहे फक्त संचिता शिवाय या गोष्टी प्राप्तच होत नाहीत महाराज. एक सांगू का, आपण जीवन जगतो, पण जीवन जगत असताना 3 गोष्टीवर एवढं आपण काय तो प्रेशर देतो, पण ज्या 3 गोष्टीवर आपण प्रेशर देतो, रात्रंदिवस त्या गोष्टीचा विचार करतो, त्या गोष्टी संचितावर आहेत महाराज. यांच्याकरता आणखी टाळीवर पांढरी 3 आहे आणि दुप्पट म्हणलेली आहेत. टाळी टाळी जोरात जोरात. काळी 2 काळी 1 कोणी दुप्पट म्हणतोय. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काम नाही. विढाला विठाला गोष्टी करता आपण. रात्राचे दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, पिसाळ पुत्र चावल्यासारखं पळतो. किती गोष्टी करता? 3 गोष्टी करता. पण ज्या गोष्टी करता तुम्ही आम्ही पळतोत ना, भगवंताने त्या गोष्टी प्रारब्धावर ठेवलेल्या आहेत महाराज. पहिली गोष्ट मान आणि धन. मला सांगा, कोणाला चांगलं खाऊ वाटत नाही? कोणाला वाटत नाही आपण सेम परिस्थिती नाजूक असा? रोग्याला रोग आवडतो का? तसं गरीब माणसाला गरिबी आवडते का? नाही आवडत महाराज. गरिबी आवडत नाही, रोग्याला रोग आवडत नाही, पण त्या रोगापासून सुटकाही होत नाही, एवढं लक्षात ठेवा. कितीतरी माणसं असे एका टायमाला खायची पंचायत आहे महाराज. याचं कारण काय? ते कष्ट करत नाहीत का? करतात, पण त्यांचं प्रारंभ. अरे किती माणसं असे कोणाला वाटत नाही. आपला तालुका पूर्णच का कोणाला वाटत नाही गंगाखेड मतदारसंघामध्ये आमदार व्हावं? कोणाला वाटत? प्रत्येकाला वाटतंय महाराज. प्रत्येकाला. कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला वाटतंय. प्रत्येकाला वाटतंय मला मान असावं. प्रत्येकाला असं वाटतंय मला मानलं पाहिजे. मज लागे दुःख व्हावे वाटतंय महाराज, आहे का नाही? मानावं, आहे का नाही? पण प्रत्येकालाच मान भेटतो का हो? अहो, प्रयत्न करत असणाऱ्याला तर वाटतंय, कष्ट करणाऱ्याला वाटतंय, पण न कष्ट करणाऱ्याला सुद्धा वाटतंय मला सगळ्या गावातल्या माणसांनी काय केलं पाहिजे? मानलं पाहिजे. फळा नाही दिलं तरी लोकांना मला मानलं पाहिजे.
आहे का नाही? कष्ट न करता मानलं पाहिजे, आहे का नाही? कोणाला वाटते आपल्या जो धन नसावं? प्रत्येकाला धन असावं वाटते, पण प्रत्येकाजवळ राहते का? नाही राहत महाराज. याचं कारण फक्त प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध. तुम्ही म्हणता महाराज प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे नेमकं काय? एकाच मिनिटात सांगतो, भजन करा. विढाला प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे एवढं नेमकं आहे का? आपल्या मनाला जसं वाटतंय तसं होतच नाही, त्याचं नाव काय आहे? प्रारब्ध. आपल्याला काही वाटतंय मग का काही होतंय का? हा, आपल्याला जसं वाटतंय तसं होत नाही, त्याला प्रारब्ध म्हणतात महाराज. प्रारब्ध. त्याच्याकरता शास्त्रकाराने एक श्लोक सांगितला, त्या श्लोकामध्ये एक दृष्टांत दिलाय. तो श्लोक सांगतो, नंतर दृष्टांत सांगतोय का? मनसा चिंतितं कार्यं दैवं अन्यत्र चिंतयेत् राजकन्या प्रसंगेन व्याघ्रो जटिल भक्षितः. म्हणजे आपल्या मनाला जसं आपण जसं चिंतन करतो तसं होतच नाही. का होत नाही? त्याचं कारण आहे प्रारब्ध. प्रारब्धाचे जोडे धन सगळं प्रारब्धावर. प्रारब्धशी जोडे धन, प्रारब्धेशी वाडे मान. नको सोस करू वाया, भजे मना भजे पंढरी राया. जगद्गुरु तुकोबराने मनालाही उपदेश केलाय आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा उपदेश केलाय. या प्रारब्धाच्या नादी लागू नका, कारण ह्या गोष्टी आहेत ना, प्रारब्धावर आहेत. म्हणून चिंतन आपल्याला असं करायचंय की आपल्या मनाला जसं वाटतंय तसं होतच नाही, त्याला प्रारब्ध म्हणतात. मी श्लोक सांगून गेलो. मनसा चिंतितं कार्यं दैवं अन्यत्र चिंतयेत् राजकन्या प्रसंगेन व्याघ्रो जटिल भक्षितः. अर्ध्या श्लोकामध्ये एक दृष्टांत दिले. दृष्टांत ही घटना पटण्याकरता, हा सिद्धांत पटण्याकरता एक दृष्टांत दिला शास्त्रकाराने. एक भविष्यकार होता. भविष्यकार खेडेपाडी जायचा आणि भविष्य पाहायचा. गावामध्ये गेलं की असं म्हणायचा, भविष्य पाहणार, भविष्य पाहणार. आणि महाराज हे माणसं येतात, सकाळी येत नाही, संध्याकाळी येत नाही, ते बरोबर दुपारी येतात. आहे का कोणी भविष्य पाहणार? भविष्य पाहणार. दुपारी आल्यानंतर आता गोरगरिबाने नशीब पाहिलं, हात पाहिलं तर साहजिक आहे महाराज. पण कोणी काय भविष्य पाहायला नादच वेगळा राहतो माणसाचा, आहे का नाही? आता आम्हाला शहरात गेले की लोक विचारतात, पुण्यासारख्या मुंबई सारख्या ठिकाणी गेले, अहो महाराज तुम्हाला भविष्य पाहता येते का? नाही. काय करता? कीर्तन कथा. जाऊ द्या, ते महाराज असं दिसायला. प्रत्येक गावामध्ये भविष्यकार जायचा आणि भविष्य पाहायचा, खेडेपाडी जायचा. असं करता करता एका राजवाड्यामध्ये घुसला. शिरल्यानंतर भविष्य पाहणार, भविष्य पाहणार. हे जे म्हटल्यानंतर राजाने पाहिलं. राजाला तुम्ही आम्ही भविष्य पाहिलं यात नवल नाही. राजाला काय कमी आहे सांगा? होय, काय कमी आहे महाराज? सर्व राज्य त्याचंच आहे ना. ते म्हणील ते पूर्व दिशा होते. त्यांना सांगितलं आजपासून लॉकडाऊन. राजा आहे राजा, काय कमी आहे? पण त्याला ना तशाचा भविष्य पाहायचा. त्या राजाने सेवकांना सांगितलं, जा त्या भविष्यकाराला बोलून घे. भविष्यकाराला मध्ये आणलं, बसण्याकरता आसन दिलं. आसनावरती तो भविष्यकार बसला, हात जोडले. सांगितलं, महाराज माझी एकुलती एक मुलगी काय झाली, उपवर झालेली आहे, लग्नाला आलेली आहे. मी इकडं तिकडं वर धुंडतोय, म्हणून एक का विनंती आहे महाराज तुम्हाला. कोणती? माझ्या मुलीचं काय करा,
भविष्य पहा. भविष्य करायला बसवलं, मुलीला हाक मारली, मुलगी आली, समोर बसली. समोर बसल्यानंतर ती मुलगी एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती, भविष्य पाहणार भांबावून गेला, भांबावून. अज्ञानी माणसं भांबावून जातात महाराज, भांबावून. काही माणसं खुर्चीला भांबावतात, काही माणसं इष्टिटीला भांबावतात, नाते गोते सोडतात. फक्त पैसा प्यारा आहे काही माणसांना, काही माणसांना फक्त खुर्ची प्यारी आहे. तसं हा भांबावून गेला, भांबावून. त्यांनी मुलीला पाहिल्याबरोबर त्याने विचार केला, अरे बापरे, या जगतामध्ये एवढी सुंदर आयुष्यामध्ये कधी पाहिली नाही. लग्न करण्याकरता थोडी गडबडच गेली. वाईट मनामध्ये विचार आला आणि त्याने सांगितलं, काही जरी झाली तर ही मुलगी आपली काय झाली पाहिजे, पत्नी झाली पाहिजे. त्या मुलीचा हात घेतला, असं नाकमुसक्या वगैरे हाणल्या. राजन, तुमची मुलगी जेवढी सुंदर आहे ना दिसायला, तशी हिचे गुण व्यवस्थित नाही. हिची धनरेषा आयुष्य रेषा बरोबर नाही. राजा, ही मुलगी जिथं जाईल, ज्याच्यासोबत विवाह करील, तिथं कुळ नष्ट होऊन जाईल. हिचा पतिदेव मरल, नायनाश होणार, नंतर तुझा सुद्धा नायनाश होणार. राजाने सांगितलं, महाराज दक्षिणा थोडी वाढून घ्या, पण काय करा, भविष्य व्यवस्थित सांगा. पण त्याने सांगितलं, राजन, तुला जी दक्षिणा द्यायची ती देऊ नको, माझं काम आहे, मी खरं ते सांगणार आहे. राजाने सांगितलं, महाराज काय करावं मग, आता हिला मारून टाकू का? भविष्यकाराने सांगितलं, नाही, मारायचं नाही, मी सांगतो ते कर. हिला काय कर, एक लाकडाची पेटी तयार कर, आणि लाकडाची पेटी तयार केल्यानंतर हिला जिवंत त्या पेटीमध्ये ठेव, कुलूप लाव. नदीला पाणी आलेलं आहे आणि ही पेटी त्या नदीमध्ये सोडून दे. टाइम सांगितला, तारीख सांगितली, वेळ सांगितला. राजेसाहेब येतो. त्याने सांगितलं, दक्षिणा घेऊन जा. त्याने सांगितलं, मला नको तुमची दक्षिणा. ऐका नाही, गाडीवाल्यापेक्षा ड्रायव्हर हुशार असतो, महाराजापेक्षा गुरुपेक्षा कधी शिष्य हुशार असतो. ऐका नाही, चहापेक्षा किटली कधी गरमच असते. प्रधानजी हुशार येतात. त्याने सांगितलं, महाराज काळजी करू नका, कोणावर विश्वास ठेवता तुम्ही? आपल्या राज्यामध्ये ब्राह्मण देवत आहे, फार विद्वान आहे, त्यांना बोलून घेतो आणि ते भविष्य खरं सांगते. त्या ब्राह्मण देवतेला बोलून घेतलं, व्यवस्थित त्या ब्राह्मण देवतेने काय सांगितलं, भविष्य सांगितलं. महाराज, जेवढी तुमची मुलगी सुंदर आहे ना, तेवढी हिचे गुण सुद्धा सगळे सुंदर आहेत. अरे ही ज्या घरी जाईल त्या घरी काय होईल, सोन्याचा पाऊस पडेल, सोन्याचा पाऊस. त्या ब्राह्मण देवतेने सांगितलं. ब्राह्मण देवतेला दक्षिणा दिली, निघून गेली ब्राह्मण देवता. राजा तापला. कोणावरती? कोणावरती? कोण्या? पहिल्या. आता जातो म्हणता, याचा काटाच काढून टाकतो याचा. लहान्या पेनूर मध्ये असू द्या, नाही तर मोठ्या पेनूर मध्ये असू द्या, आता जातो. प्रधानजीला सांगितलं, महाराज त्याला जे काम करायचे ते करून गेलाय, आता तुम्ही तलवार घेऊन पडू नका त्याच्या मागे. केसानं गळा कापा, केसानं. सगळे काम का उजागिरी करायचे नंतर जरा केसानं गळा कापायचा शिका. राजा म्हटलं, काय करायचंय? त्याने सांगितलं, महाराज त्याने काय सांगितलंय, लाकडाची पेटी करा आणि त्याच्यामध्ये मुलीला ठेवून कुठं टाका ती पेटी? नदीमध्ये टाका. आहे का नाही? या प्रधानाने काय केलं, सेवकांना वनामध्ये अरण्यामध्ये पाठवलं आणि जिवंत वाघ पकडून आणायला सांगितलं. जिवंत वाघ पकडला. 2 दिवस त्याला उपवाशी ठेवला आपल्या राजवाड्यामध्ये. आणि कशात फिट केला?
लाकडाच्या पेटीत पॅक केला पॅक. पण 2 दिवस अगोदर काय केला इकडं? चहा नाही, पाणी नाही, कॉफी नाही, काहीच नाही. कोणाला? वाघाला. उपाशी पोटी वाघ लाकडाच्या पेटीमध्ये फिट केला, बाहेरून कुलूप लावलं. ज्या टायमाला, ज्या वेळेला, ज्या दिवशी सांगितला, बरोबर पेटी काय केली? नदीमध्ये सोडली. त्याच टायमाला सोडल्या बरोबर. आता त्याच दिवशी त्याच वेळेला हे महाराज कुठं होते? कोणते? ते म्हणू लागलं ना, भविष्य पाहणार, भविष्य पाहणार. त्या पहिल्याला जे खोटा असतं त्याचा गाजावाजा लयच असतंय बरं का. महाराज बसलेच होते पॅन्ट शर्ट घालून. ते महाराज नव्हतंच. महाराज असत असं सांगेल का महाराज? या महाराज पदवी सुद्धा काय केली, शब्द सुद्धा माणसाने एवढा खाली आणला, एवढा खाली आणला. हॉटेलवाले जे राजस्थानी लोक आहेत का, ते 4-4, 8-8 दिवस आंघोळ करीत नाही. त्याला लोक महाराज म्हणायला लागले. महाराज विठाला विठाला. महाराज फक्त 2च माणसाला आहे, साधू संतांना आहे आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हे शब्द आहेत. विठाला विठाला. हा भविष्यकाळ बसला होता खाली उतारा त्याला. पेटी जशी आली जवळ जवळ, एवढा उतावीळ झाला, एवढा उतावी झाला. उड्या मारू लागला, उड्या. आता पेटी आली म्हणजे राजकन्या येणार. राजकन्या आली म्हणजे मला ती काय होणार? पत्नी रूपामध्ये प्राप्त होणार. राजकन्या आलो ग इकडंच कड्यावर उड्या मारायला लागला. पण पेटी त्याकडनं चालू होती. त्या प्रवाहामध्ये पळत गेला, उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर ती पेटी काय केली? अलीकडच्या तीरावरती आणली. तीरावरती आणल्यानंतर वर ठेवली. वर ठेवल्यानंतर एवढा दगड घेतला, ते कुलूप काय केलं? तोडून टाकलं. तोडून टाकल्यानंतर आता मला सांगा, या भविष्यकाळाच्या अंतःकरणामध्ये काय आहे? मनामध्ये आता मी पेटी उघडणार आणि उघडल्यानंतर मला काय प्राप्त होणार? काय? राजकन्या प्राप्त होणार. याच्या अंतःकरणामध्ये एवढंच. पण खरं सांगा, पेटीमध्ये राजकन्या होती का दुसरं काय होतं? पेटीचं झाकण उघडल्या बरोबर 2 दिवसाने भुकेनं तहानेनं व्याकुळ झालेला वाघाने अशी झडप मारली आणि मारल्याबरोबर त्याचा नरडीचा घोट घेतला. याला काय म्हणायचं? मनसा चिंतितं कार्यं दैवं अन्यत्र चिंतयेत्. राजकन्या प्रसंगेन व्याघ्रो जटिल भक्षितः. आपल्या मनावर जसं आपल्याला जसं वाटतंय तसं होतच नाही, त्याला प्रारब्ध म्हणतात, त्याला संचित म्हणतात. विठाला. म्हणून जीवन जगत असताना असं कधीच म्हणायचं नाही की माझ्या मागून आलंय. आणि ना पहिलं 1 एकर रान होतं, आता याला 10 एकर झालं. आणि याला राहायला झोपडं नव्हतं, आता यानं 2 मजली बिल्डिंग बांधली. असं कधीच म्हणायचं नाही, कारण ज्याचं प्रारब्ध त्याच्या संगत राहतंय. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं. गोष्टी प्रारब्धानं होत असतात. मला चिंता करायची नाही. म्हणून फक्त एवढं काम करायचं, आवडीने भावे हरिनाम घे, तुझी चिंता त्यासी सर्व. प्रारब्धावर या कोणत्याच गोष्टीवर हे करायचं नाही महाराज. पण आपलं काय होतंय महाराज? हे समोरचं पळालं म्हणून आपण पळालो, आपण पळवलं. पण ते का पळाले याचं काही कोणाला गणित नाही महाराज. गणित प्रारब्ध फार जसं संचित असं तसं काय होत असते, प्रारब्ध प्राप्त होत असते महाराज. आणि हे जसं कर्म केलं तसं प्रारब्ध, आणि प्रारब्ध काय होते? संचितामध्ये प्राप्त होते महाराज. जी गोष्ट
कोणत्याही जन्मामध्ये असू द्या, मागच्या जन्मामध्ये जरी पाप केलं, आपण कर्म केलं, ते संचित भोगाच्या रूपामध्ये काय होते, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मिळले आयुष्य किती. आपला भोग आपलं संचित कोणत्याही जन्मातला असू द्या महाराज. म्हणून शास्त्रामध्ये एक सिद्धांत सांगितला, भोग हा भोगूनच संपवला होतो. माझ्या मोतीराम महाराजांना जुनी मंडळी आहेत, त्यांनी पाहिलं असेल, पायामध्ये पट्टी बांधलेली होती पायाला. आता सुद्धा फोटो मध्ये काय आहे, ती पट्टी आहे, बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये असं सांगतात की आळ्या झाल्या होत्या, आळ्या आहे का नाही? महाराज एका ठिकाणी बसले होते, एका शिष्याने त्या आळ्या काढल्या बाहेर. महाराज जागे झाले, जागे म्हणून सांगितलं, हे बाबा, त्या ज्या आळ्या होत्या पुन्हा काय करते त्यामध्ये टाकून. त्या शिष्याने विचारलं, महाराज अहो आळ्या जर काढल्या तर तुमचं जखम काय होईल, राहून जाईल, काढून टाकू द्या ना, मरू द्या त्यांना. महाराजांनी जे उत्तर दिलं ते असं मार्मिक उत्तर दिलं. महाराज मोतीराम महाराजांना सांगितलं, बाबा अरे ह्या आळ्या जर इथं काढून टाकल्या आणि जखम जर व्यवस्थित झाली तर हा भोग भोगण्याकरता मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून महात्मे लोकांनी कधीच आपल्यावर आलेलं दुःख काय केलं नाही, देवाकडे गारानं मांडलं नाही. कारण हा भोग भोगूनच संपवावा लागतो, हा सिद्धांत आहे. विठाला कोणत्याही जन्मातला आपण कर्म केलेलं असू दे, त्याचं भोग फळ आपल्याला भोगावंच लागते महाराज, भोगावं लागते. सगळ्यांनी कथा ऐकलेली आहे, सगळ्यांनी. एक दृष्टांत सांगतो, ऐका. दृष्टांत सांगतो आणि आपली वेळ सुद्धा संपुष्टात आलेली आहे. 9 ते 11, पावणे 11 वाजले. सजन कासया वेकू लागे माऊस, माळ्याचा वात्यास खुरपू लागे माळ्याचा वात्यास. सज्जन कसाई मुसलमानाच्या घरी जन्माला, त्याचा व्यवसाय होता कोणता, मांस विक्रीचा. मांस विक्रीचा लक्षपूर्वक आहे का. आपण केलेलं कर्म जे भोग आहे, एक दिवस भोगावाच लागतो, भोगावा. या जन्मात नाही भोगला तर पुढच्या जन्मामध्ये भोगावच लागतंय. याच्याकरता दृष्टांत सांगतो. मांस विक्रीचा धंदा होता, मांस विक्रीचा. पण सज्जन कसाई काय करायचे, प्राण्याची हत्या करून मांस विकत नव्हते, होलसेल भावातून होलसेल दुकानातून आणायचे आणि इकडे विकायचे. का, त्या कुळामध्ये देवाने आपला जन्म घातला, अवतार घातला. पण धंदा कोणता असू द्या, जात कोणती असू द्या, धर्म कोणता असू द्या, महात्मे प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये काय होतात, अवताराला येतात. सज्जन कसाई मुसलमानाच्या घरी आलेले आहेत. आल्यानंतर रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करतायत. देहावर कधी राहायचे नाही. गिऱ्हाईक यायचं, कमी पैसे द्यायचं आणि जास्त माल घेऊन जायचं. आणि असं जर फायदा जर गिऱ्हाईकाला दिसला की बरोबर माणसं काय करतात, दुकान धुंडीतच येतात. किती आडमार्गाला दुकान असू दे, स्वस्त माल भेटला की लगे बरोबर तिकडे जातात. 1 किलोचे पैसे द्यायचे, 5 किलो माल घेऊन जायचा. भगवंताला राहावं नाही मला. भगवंत शालिग्रामाच्या माध्यमातून त्याच्या तराजूमध्ये येऊन बसले. गिऱ्हाईकाने 1 किलोचे पैसे दिले की शालिग्राम 1 किलोचा व्हायचा. 5 किलोचे पैसे दिले की 5 किलोचा शालिग्राम व्हायचा. पण एक दिवस काय झालं, त्या दुकानाच्या शेजार समोरून एक महात्मा जात होता, साधू. त्याने सहज त्या
तराजूकडे लक्ष गेलं त्याचं, आणि त्या तराजूकडे पाहिल्यानंतर, त्या शालिग्रामाकडे पाहिल्यानंतर अंतःकरण कळवळलं आणि त्यांनी सज्जन कसायला विनंती केली की माप मला देता का तुम्ही? सज्जन कसायला सांगितलं बाबा जा घेऊन. शालिग्राम त्या साधूने घेतला, घरी नेला, पंचरत्नाने, पंच दुधाने तुपाने काय केलेलं आहे, शेणाने पूजा केली. पूजा केल्यानंतर तो साधू संध्याकाळी झोपला. झोपल्यानंतर परमात्मा त्याच्या स्वप्नामध्ये आले, सांगितलं ए बाबा मला तिथून का आणलंस? त्याने मला तिथं आणलं नव्हतं, मी स्वतःहून त्याच्या घरी गेलो होतो. कारण भक्त देवाला आणत नसतात, स्वतःहून देव भक्ताच्या घरी जात असतो. महाराज सावता महाराजाच्या घरी, सावता महाराज देवाकडे गेले नव्हते, देवच सावता महाराजाच्या घरी गेला. ही अवस्था सावता महाराजांची झाली होती, पण पांडुरंग परमात्मा सावता महाराजांच्या घरी आले. तसं या साधूला सांगितलं ए बाबा त्याला मला त्याच्याकडून का आणलंस? सकाळ झाल्या मला त्याच्याशिवाय करमत नाही. कारण देवाला भक्ताशिवाय करमत नाही, भक्ताला सुद्धा देवा सुद्धा शिवाय करमत नाही. मला सकाळ झाली, साधूने त्या दुकानावरती नेऊन दिला, घडलेला प्रसंग सांगितला. सज्जन कसायला पश्चाताप झाला, सज्जन कसायने सर्वस्वाचा त्याग केला, तीर्थयात्रा करण्याकरता निघाली. लक्षपूर्वक आहे का? तीर्थयात्रा करू लागली, जगन्नाथपुरीला तीर्थयात्रेला निघाली. निघत असताना दर मुकाम करत जाऊ लागले. एका गावामध्ये मुक्कामाला थांबले. हनुमंतरायाचं मंदिर होतं. मंदिरामध्ये पडशी काय केली, कुटीला अडकिल्यानंतर बसण्याकरता आसन वगैरे टाकलं. सज्जन कसाई तिथं झोपले. झोपल्यानंतर गावातल्या एका स्त्रीनं काय केलं, सज्जन कसायला पाहिलं. नको कमी करावा. सज्जन कसायला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये काम वासना प्रगट झाली. त्या स्त्रीने विचार केला काही करून या महाराजांना आपल्या घरी घेऊन जायचं, घरी गेल्यानंतर आपली रती याचना पूर्ण करून घ्यायची. त्या स्त्रीनं मंदिरापाशी आली, मंदिरापाशी येऊन हात जोडले, महाराज चला आमच्या इथं जेवण करण्याकरता, जेवण करा, तिथं आराम करा, सकाळी उठलं की आपापल्या प्रवासाला निघून जा. पण सज्जन कसायनं सांगितलं मला दुसरीकडे कुठंच जायचं नाही, माझ्या झोळीमध्ये माझ्या पिशवीमध्ये शिळे तुकडे आहेत, ते 2 घास खातो, पाणी पितो आणि सकाळी 4 वाजता उठून माझ्या पुढच्या प्रवासाला लागतो. पण त्या स्त्रीनं सांगितलं महाराज झोपण्याकरता येऊ नका, निदान आमच्या घरी तुमचे पाय लागावे एवढीच अपेक्षा आहे. वरून चांगलं बोलती पण आतमध्ये वाईट वासना आहे. पण महात्म्याचं हृदय काय असते, कोमल असते. महाराज कोण लगेच द्रवीभूत झालं. सज्जन कसायने विचार केला चला ही मातोश्री जास्त म्हणते, नुसतं जेवून येऊ आपण पटकन. सज्जन कसायने सांगितलं येतो जेवण्याकरता. त्या स्त्रीनं स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर सज्जन कसाई जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर योगायोगाने त्याच वेळेला पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर त्या स्त्रीनं सांगितलं महाराज आता पाऊस आलेला आहे, तुम्ही इथून घरापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत तुमचे कपडे काय होतील, ओले होतील. तुमच्याकडे जास्त कपडे नाहीत मी पाहिलं, म्हणून महाराज एक काम करा, इथंही झोपायचंच आहे आणि मंदिरावरती झोपायचंच आहे. दुसरी गोष्ट माझे पतिदेव तुमच्या सोबत आहेत, माझ्या पतिदेवासोबत झोपा, सकाळी 4 वाजता उठून देते, स्नान वगैरे करा, तीर्थयात्रेला निघून जा. सज्जन कसायला पटल्यानंतर विचार केला चला पावसात कशाला भिजत जायचं. त्या पतिदेवाच्या शेजारी सज्जन कसाया झोपला आणि झोपल्यानंतर मध्यरात्री 12 वाजता सज्जन कसायाला त्या स्त्रीने उठवलं. महाराज उठा उठा महाराज. त्यावेळेला सज्जन कसाई खडबडून उठला आणि विचारलं 4 वाजले का?
तिनं सांगितलं महाराज 4 वाजले नाही, मध्यरात्री 12 वाजत 12. आणि त्या स्त्रीनं आपलं जी इच्छा होती, जी वासना होती, आता प्रगट केली. त्या स्त्रीनं सांगितलं महाराज माझी एवढी भावना नव्हती, भाव नाही, काय नाही, तुम्हाला माझी रती याचना पूर्ण करण्याकरता मी हे सगळे ढोंग केलेले आहे. म्हणून तुम्ही काय करा, माझी इच्छा पूर्ण करा. सज्जन कसायला हात जोडले सांगितलं, ए आई, ए माते, अगं माझ्या जगतातल्या सर्व स्त्रिया, परस्त्रिया, सगळ्या बहिणी आई आहेत, रुक्मिणी समान आहेत. म्हणून जाईव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास. हेच माता, तू निघून जा. पण तेवढ्यावर ती स्त्री थांबली नाही महाराज. त्या स्त्रीनं सांगितलं महाराज बरोबर आहे, माझे पतिदेव आहेत म्हणून तुम्ही काय होत आहेत, घाबरत आहेत. ती घरामध्ये गेली, घरामध्ये एक कोयतं घेतलं, कोयतं आणलं बाहेर. पतिदेव झोपलेले होते एका घावामध्ये. मुंडकं काय केलं, बाजूला करून टाकलं महाराज. आता तर काही अडचण नाही ना. एवढं क्रूर कृत्य पाहिलं स्त्रीचं. आणि सज्जन कसायने काय केलं, दरवाजा आतला उघडल्यानंतर पळायला लागले. पळायला लागल्यानंतर या स्त्रीला असं वाटलं की आता आपला पतिदेव काय झालेला आहे, मरण पावलाय. उद्या हा कशाला मेलाय, गावातले लोक विचारतील आणि माझ्यावर नाव येईल. म्हणून त्या स्त्रीनं काय केलं, ओरडायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. माझ्या पतिदेवाला यानं मारलं, माझ्या पतिदेवाला यानं मारलं, माझ्या पतिदेवाला यानं मारलं. सर्व गाव जाग झालं. सज्जन कसाई पळत असताना सर्व गावाने सज्जन कसायला धरलं. धरल्यानंतर जवळ आणलं, बांधलं झाडाला. आणि त्यांनी सांगितलं यांनी माझ्या पतिदेवाला मारलं. गाववाल्यानं सांगितलं सांग याला काय शिक्षा द्यायची. सज्जन कसाई हात जोडून विनंती करू लागला, देवा शपथ, मी देवाच्या दर्शनाकरता निघालो, या स्त्रीनंच मारलेला आहे. पण गावापुढं काय एकट्याचं चालणार महाराज. सर्व गावकरी मंडळीने सांगितलं काय करायचं याला, काय सांग. तू सांगशील मुंडकं तोडा, त्याच आम्ही मुंडकं तोडू. हातात तोडा, हात तोडू. पाय तोडायचे असले तर पाय तोडू. डोळे काढायचे असले तर डोळे काढू. काय करायचे ते सांग. त्या स्त्रीनं सांगितलं याला काहीच करू नका, याचे काय करा, फक्त कोपरापासून 2 हात काढून टाका. त्या गाववाल्याने काय केलं, सज्जन कसायाचे 2 हात कोपरापासून काढले आणि सोडून दिलं. तीर्थयात्रा करत करत पुढे गेल्यानंतर भगवंत त्या ब्राह्मणाच्या पुजाऱ्याच्या याच्यामध्ये गेले, स्वप्नामध्ये गेले, राजाच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितलं माझ्या भेटी करता एक वारकरी येत आहे आणि वारकरी अशा पद्धतीचा आहे, जा हत्ती घोडे त्याला घेऊन या आणि मिरवणुकीमध्ये थाटा माटात त्याची इथे आल्यानंतर काय करा, जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर त्याची पालखी मिरवणूक करा. सर्व केलं महाराज. सर्व झाल्यानंतर सज्जन कसाई जगन्नाथपुरीच्या भगवंताला समोर उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर सज्जन कसाई भगवंताला जाब विचारतात, हे देवा, अरे माझ्या जीवनामध्ये रात्राचे दिवस केली तुझी भजन, रात्रंदिवस केलं, कशाचीच पर्वा न करता, संसाराची पर्वा न करता मी काय केलेलं आहे, तुझं भजन केलंय. माझ्या जीवनामध्ये माझ्या मनाने सुद्धा पाप केलं नाही. मग एवढं पुण्य केलं, एवढा परमार्थ केला, मग माझे हात काय का कशामुळे कट झाले. माझ्या अंतःकरणामध्ये काहीच वाईट वासना नव्हती, तरी त्या स्त्रीने एवढं लावून दिलं, माझे 2 हात कट केले. का केले सांग देवा. परमात्म्याला जाब विचारू लागले, कोण? सज्जन कसाई. सांग देवा सांग. त्यावेळेस भगवान परमात्मा हसले, हसून सांगितलं, ओ सज्जन कसाई, बाबा या जन्मात तुम्ही काही पाप केलं नाही मान्य आहे, पण सांगू का, मागच्या जन्मामध्ये तुम्ही काशीचे पंडित होते. काशीचे पंडित तुम्ही काशीमध्ये रस्त्याने जात होते. जात असताना एक गाय तुमच्या समोरून गेली.
आणि त्या गायीच्या पाठीमागे एक कसाई गाय शोधण्याकरता, गाय पकडण्याकरता धावू लागला. तुम्ही वाटेमध्ये होते. त्या कसायाने एक प्रश्न विचारला तुम्हाला, मामा, बाबा, महाराज, इकडं गाय गेलेली पाहिली का तुम्ही? त्यावेळेस सज्जन कसायाने सांगितलं, काय इकडं गाय गेली. आणि मग परमात्मा म्हणतात, हे बाबा, मागच्या जन्मामध्ये तू ब्राह्मण होता काशीचा, तू काय केली? तुझ्या अंतःकरणामध्ये काही नाही, फक्त हाताने काय केलीस? तू गाय दाखवलीस. ज्या दिशेला गेली त्या दिशेला फक्त हात केलीस. ती गाय या जन्मामध्ये कोण झाली? ती बाई झाली, स्त्री झाली. जो पतिदेव होता ते मागच्या जन्मातला कोण होता? कसाई, खाटीक होता, खाटीक. आणि ज्या हाताने तू गाय दाखवलीस, तू मागच्या जन्मात कोण होता? ब्राह्मण होतास. नुसती गाय दाखविली हाताने, त्याच भोग तुला असा प्राप्त झाला की त्याचं फळ तुला असं मिळालं की तुझ्या कोपरापासून 2 हात गेले. याला काय म्हणायचं? प्रारब्ध म्हणायचं. याला काय म्हणायचं? संचित म्हणायचं. विठाला विठ्ठल. तुकोबाराने सांगितलं, देवा, असं जरी संचित असं जरी प्रारब्ध असलं तरी देवा, मी संचित काय मानलेलं आहे? धन्य मानलेलं आहे. का? तुझ्या ठिकाणी, नामस्मरणाच्या ठिकाणी माझी प्रीती राहिली. जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याने विचारलं, हो तुकोबाराय, फक्त तुमचं संचितच धन्य झालं का दुसरं आणखी काय झालं? काय झालं? धन्य